उत्पन्न झाल्या याबद्दल या सत्कार समितीनं आणि विशेष कार्यक्रमाला मांडणाऱ्या भागवतांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आता त्याचा आपण पत्रकार करतो त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी आहेत. आपण सुद्धा इथे समाज रहिवासी असल्यामुळे माझ्यापेक्षाही अधिक त्यांच्यावरती जाणतात. त्यांचे सर्व प्रकारचे गुण आपल्या डोळ्यापुढे आहेत. आता त्याचा मुख्य म्हणजे इथे झालेल्या सार्वजनिक जीवनामध्ये सर्व प्रकारची सहभागी होणं त्याचा मुख्य गुण. त्याच्यासाठी आपण त्यांना ओळखतो. त्याच्याबद्दल त्यामुळेच आपण त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळेच आपण त्यांचा सत्कार करतो आहोत. नाहीतर अनेक व्यक्ती समाजामध्ये असतात, गुणांना नसतात, पण समाजाच्या आजच्या परिस्थितीवर जी गोष्ट अत्यंत आवश्यक आहे अशा गोष्टी निरपेक्षपणाने प्रसिद्धीच्या विरोधात न येता कर्तव्य म्हणून आपल्या पूर्ण शक्तीने करणं ही आजकाल थोडी दुर्बळ होत चाललेली गोष्ट आहे. ही शंकरबाजी या ठिकाणी आहे हे मुख्यतः आपण सगळं करतो. आणि त्यांचं सत्कार चांगल्याने करायचं असेल तर हे जे त्यांच्या नावाने इथे काही बक्षीस देण्यात आली, काही योजना आखण्यात आल्या त्याच्यामध्ये त्यांचाही भाग राहणारच आहे. काही गोष्टी आतापर्यंत आल्या आहेत, काही जमान येतील, परंतु मला असं वाटतं की त्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा राहणार आहे. आणि ज्यांना त्याचा लाभ होईल किंवा न होईल पण त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी सुद्धा निसंकोचपणाने त्यांच्या ह्या गुणाचा सत्कार करावा असं सांगितलेलं आहे. त्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. त्यांनी काही संकोच बाळगण्याचं कारण नाही, कारण शंकरबाजीने कधीही कोणाला मदत केली की त्याच्याकडे उपकार करण्याच्या कामाने केलेली नाही. तर आपलं कर्तव्य समाजाला एक आवश्यक गोष्ट आहे म्हणूनच केले आहे. त्यामुळे जसा देणाऱ्याच्या मनात अभिमान उत्पन्न होत नाही तसा घेणाऱ्याच्या मनात संतोष उत्पन्न होण्याचं काही कारण नाही. म्हणूनच त्याच्या प्रसिद्ध कवितेमध्ये असं म्हटलंय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हा गुण जर हळूहळू समाजाला चांगल्यामध्ये होऊन गेला तरच त्या देशाच्या सगळ्या समाजात सर्व प्रकारचे कुठे शक्ती अशी आपल्या सगळ्यांना खात्री आहे मला वाटतं. कारण देशामध्ये धर्माच्या नावाच्या निमित्ताने घेताना अनेक लोकांचा संबंध येतो. तेव्हा लक्षात येतं की कसा किती चांगला मोठा सर्व दृष्टीने संपन्न शक्ती, बुद्धी, शौर्य, विद्वत्ता, ज्ञान सगळ्यांना एखाद्या देशाला मोठं होण्यासाठी जायला गोष्टी असतात. त्याच्या कोणत्याही गोष्टीची उणीव नाही अशा प्रकारचा हा देश आहे. आणि तरी सुद्धा आपण सगळेजण अनुभव करतो आहोत की देशाच्या स्थितीचं वर्णन आजकाल केलं जातं आणि ते सरळही आहे की अतिशय बिकट प्रसंगातून आपला देश जातो आहे. आपला देश बिकट प्रसंगात जातोय, असं झालंय, तसं झालंय, हे चाललंय, ते चाललंय अशी सगळी चर्चा जेव्हा होते आणि त्यातून मार्ग निघावा, आदेश सांगावा अशी इच्छा तर सर्वांचीच असते. परंतु काय झालाय परंतु या सगळ्या गोष्टींचं वास्तविक जे मूळ आहे त्याच्याकडे लक्ष देण्याचं ध्येय, लक्ष देण्याची अनेक कारणांवर उत्पन्न होऊ शकते नाही. त्याचं प्रतिनिधित्व विचारसरणीमध्ये जर आपल्याला पाहिलं तर आपल्याला दिसून येईल नाही या देशाच्या उद्धाराचा जो मूळ अधिष्ठान आहे ते नीट करण्यासाठी ती शक्ती लागू करण्यासाठी संघाचं काम सुरू झालं. त्याच्यामुळे ते शंकरराजे त्याच्याकडे ओढले गेले आणि त्या कामामध्ये त्यांनी आपली पूर्ण शक्ती लावली. असं
हे मूळ अधिष्ठान या देशाच्या सर्व प्रकारच्या उन्नतीचा मूळ मंत्र तोच काही ना काही कारणाने मागे पडला, त्याचा उपहास झाला, विरोध झाला. आपल्या स्वतःने आमच्या पायावर धोरण मांडण्यासारखं वर्तन आपल्याकडे आणि हा देश कधीही उभा राहू नये अशी इच्छा बाळगणारे लोक, व्यक्ती, शक्ती जगामध्ये आहे. आणि आपण जरी ओळखलं असलं तरी जगातल्या लोकांनी ओळखलं आहे, ज्यांना जगाची शक्ती म्हणून म्हटलं जातं, मार्गदर्शक मार्ग दिशा देणारे लोक आहेत, हे ओळखले जातात. त्यांनाही माहिती आहे या देशातल्या सर्व प्रकारच्या शक्ती या हिंदू विचाराच्या गोष्टी जर केंद्रित झाल्या, हिंदू विचाराच्या मागे उभ्या राहिल्या आणि त्यामुळे या देशाची समाजशक्ती, या देशाची बुद्धी, या देशाची शारीरिक शक्ती, आर्थिक शक्ती, केवळ राजकीय शक्ती ही जर या हिंदू विचाराच्या आधारावर उभी राहिली तर आजच्या अत्यंत वाईट अशा परिस्थितीत सुद्धा त्यातून बाहेर पडून सगळ्या जगामध्ये सर्वांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करू शकण्याची स्थिती आजही समाजाची आहे. आता म्हणजे वाईट होत आहे, एखादा चांगला समाज एखादा चांगले लोक आपण जगामध्ये आहे. परंतु अशा अवघड म्हणल्या जाणाऱ्या स्थितीत सुद्धा अन्याय करण्याचा कधीही आपल्या समाजाने प्रयत्न केला नाही. केवळ तत्वज्ञानाची नव्हे, प्रत्येक व्यवहारात सुद्धा आपण सगळ्या जगाला आपलं मानून जातो अशी शिकवण आपल्याला देण्यात आली आहे. परंतु ज्यांना या सगळ्या गोष्टी बघत नाही त्यांनी हिंदू या शब्दाला एक अत्यंत विकृत अशा प्रकारात अर्थ देऊन आणि अशा काही परिस्थिती उत्पन्न केली ज्यामुळे आपल्या कार्यक्रमाच्या लोकांना सुद्धा त्याचा एकतर अर्थ कळत नसला पाहिजे किंवा मोठी प्रसन्न आपण डोळेझार करत असलं पाहिजे. परंतु आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की जोपर्यंत या देशाचे स्वरूप आपण होत नाही तोपर्यंत या देशाला केलेलं आहे. म्हणून आपण त्यांच्याकडे त्यांचा अशा प्रकारे सत्कार करतो आहोत. ही गोष्ट आपण सगळ्यांच्या लक्षात ठेवणं हे सर्वांनी अतिशय महत्वाचं आहे. आणि पुढच्या काळामध्ये तर जे काही जगामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग चालले आहेत तर सगळ्यांची इच्छा आणि दुसरी इच्छा आहे पुढे झालं तेव्हा जगात शांती कशी बदलावी होईल, तर चोरी कशी होती, आता ती भांडणं नाही कशी होती. कधी इस्लामचं नाव येतं, कधी कॉम्युनिझमचं नाव येतं, कधी आणखी कोणती प्रकारची नावं येतात. परंतु आता काळ असा आला आहे की ह्या सगळ्या आजपर्यंत जे जे प्रयोग झाले कशी घृणास्पद आहे, कशी संकुचित आहे, कशी निरर्थक आहे, असा प्रचार करतात ते शास्त्र आता वर्ष जगाच्या शांततेची बीज आढळणार नाहीत ना अशा प्रकारचा विचार सुरू झालेला आहे. आणि हा आपल्या एकूण मानसिक परिस्थितीवर कधी कधी असं वाटतं की हा विचार बाहेरून येईल तेव्हा मग आपण आमचं इतके विद्वान होते का, इतके चांगलं आहे, आमचा धर्म इतका श्रेष्ठ आहे का, आमचा देश इतका मोठा आहे का. आपण जर सांगायला लागलो तर त्याचं एक खास अर्थ आहे तर मला वाटत नाही. पण आता त्या मुख्यतः आपण तो विषय दाखवणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्या दृष्टी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपल्या हिंदुत्वाच्या अनेक कथा आहेत, अनेक पक्ष आहेत, पैलू आहेत, ते तर उघडत आहे. आणि त्यामुळे त्याच्या कोणत्याही गोष्टींचे आपण प्रांत्या पैलूमध्ये काम करू शकेल हा त्याचा विचार करण्याचा प्रयत्न आहे. पण अनेक दृष्टीने हा हिंदुत्वाचा विचार जागा होतोय, जगात सर्वांना पटतोय. इतर काही नाही, आपला व्यवहार जो सुटला त्याच्यामुळे काही गोष्टींना ती अशी अवकाळ प्राप्त झालेली आहे. तुम्हाला त्या गोष्टी इतक्या श्रेष्ठ आहेत की जगाच्या विचारवंतांना त्यांना मान्य केलेल्या दर्शनाचा नाही. मग तुम्ही भाषा असेल, तुझं तत्वज्ञान असेल, तुमचा इतिहास असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्या श्रेष्ठ आहेत. मग ते योगासन असो, आयुर्वेद असो, या सगळ्या जगाच्या सगळ्या तत्वज्ञानाचा निष्कर्ष हाच आहे. तसंच आजकालच्या आपल्या परिस्थितीमध्ये आपल्याला हा मंत्र लक्षात घेणं पाहिजे. आणि तो हा आहे दुसरे श्लोकांनी होतं. डॉक्टर मुरली मनोहर जोशी ते आज आपल्यात उपस्थित होऊ शकले नाही. त्यांची
जागा घेणारे तितक्याच तोलामोलाचे मान्यवर बाबूरावजी वैद्य, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन संघ कार्यासाठी वेचलं, ते बाबूरावजी वैद्य यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण सुरू करावं. बाबूरावजी वैद्य. स्वागत समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब फुंडकर, मंच पर बैठे हुए अन्य महानुभाव भाइयों और बहनों, यही इच्छा प्रकट की गई कि मैंने थोड़ा हिंदी में बोलना चाहिए, इसलिए मैं हिंदी में बात कर रहा हूँ। और मुझे विश्वास है कि हमने बिलासपुर के मंत्री महोदय जो उपस्थित है उनको छोड़ दिया तो बातें कोई, वैसी कितनी ही माला मेरे गले में पड़ी, बहुत मेरा आनंद हुआ। लेकिन जो बाला साहब को सुनने के लिए आए थे उनका क्या, उनके भाग्यहीनता का मैं कोई अंदाज नहीं लगा पाया। आज भी बात वैसी हुई। डॉक्टर मुरली मनोहर आने वाले थे, में मेरे कारण कोई बहुत ज्यादा वर्षा हुई और मुरली मनोहर जी वहां पर नहीं आए। कहाँ मराठी में जैसा कहते कि कहाँ वो इंद्र का ऐरावत और कहाँ श्याम भट्ट की तट्टानी, या हिंदी में, इसलिए मैं आपके सामने खड़ा हूं। शंकरदास जी का मेरा परिचय बहुत पुराना नहीं है, तो मैं नाम से उनको जानता था, लेकिन हम 1975 में और श्रीमती इंदिरा जी के कृपा से नागपुर की जेल में 1.5 साल से अधिक तक रहे, और इसलिए हमारा परिचय जरा बड़ा। और संगत का स्वयं तो प्रति बार में मेरे मन में लगता है, ये हिंदुओं की मिसमामत नहीं है। मिसमामत है जिसे थोड़ा और होता है, उसमें थोड़ा नहीं है, कभी बोलता है तो हमारे महाराष्ट्र में करवंदा का गुलाम बनाते हैं, उसमें ना गुड़ रहता है ना हमारा रहता है, लेकिन दो गुलाम बनाए। अरे ऐसा तो कोई हिंदू नहीं, हिंदू में कुछ नहीं, लेकिन तो घूमते हैं, कोई पार्टी बढ़ गई है और इसलिए हिंदू कहते हैं। तो हिंदू होना है, हिंदू माँ बाप के अपने पिता होना, पूर्वज होना, इतना ही कुछ लक्षण नहीं, और कुछ है, लेकिन और कुछ है। ये पहचान राष्ट्रीय समझ को नहीं करती। ऐसा कहते हैं कि तर्कशास्त्र में जो विशेष नाम होते हैं, संज्ञाएं होती है, उनको कोई गुणात्मक अर्थ नहीं होता। प्रॉपर नाउन का वो कनोटेशन हो गया, जैसे मेरा नाम वही क्या है, अभी प्रॉपर नाउन की कोई कनोटेशन नहीं है, वही का मतलब मेरे को नारी समझना चाहिए, ऐसा नहीं। जिसका नाम गुणवंत है तो होनी चाहिए, ऐसी कोई बात नहीं है। उसका नाम भिखारी रहा भाई, इसलिए वो कोई भीख मांगने वाला नहीं है। तो कहते कि प्रॉपर नाम समूह कनोटेशन जहाँ पर मुझे, किंतु ये प्रॉपर नाम है, ये संज्ञा है, ये संज्ञा है, लेकिन इसमें हजारों साल के इसके इतिहास के कारण इसमें गुणात्मक अर्थ प्राप्त है। वो गुणात्मक अर्थ क्या है, वो संज्ञा ने बताया है। वो गुणात्मक अर्थ शंकरराज ने अपने जीवन में प्रकट किया है, उसका परिचय है। ये उनकी बड़ी महत्ता है। नहीं जाना अधर्म निवृत्ति, अधर्म जानता हूँ लेकिन उसे दूर कैसा हो इसका पता नहीं करता है। इस प्रकार के संशय में पड़ जाता है आदमी। इसलिए आदमी वो बड़ा कि जो जानता है, जो तत्व उसने हृदय में किया हुआ है, उसको जीवन में स्वीकार करने का, प्रकट करने का, आविष्कृत करने का प्रयास करता है। उसकी जीवन सफल हो गया है मान। शंकरराज का इसलिए हम कहते हैं कि उनका जो जीवन है वो सफल है। अब तो दूर से नारे को ब्रह्मचारी और प्रचारक नहीं हो सकते, लेकिन उन्नता भी होती है। हम मेरे धर्म का पालन करते, का पालन करते, जानते हैं तो पूजा पाठ करते हैं, वो भी केवल धर्म प्राण है। लेकिन जो पूजा पाठ करना, उपासना करना,
कभी जाता हूँ देखता हूँ धर्मशाला है, वो शाला किसकी पूजा करे। आगे चलकर देखता हूँ धर्मार्थ अस्पताल किसकी पूजा करता है। और दूसरे की कहती कि पुत्र धर्म है, तो पुत्र धर्म में क्या करता है, तो पिता की अपेक्षा से है, तो क्या पिता को वो हर दिन करना पुत्र तो इसको धर्म कहते हैं। तो राज धर्म कहते हैं। राजा क्या करता है, राज धर्म का मतलब है कि राजा किसी भगवान की पूजा में किसी मूर्ति की पूजा में इसको राज धर्म। तो इसकी तो देखिए वो व्याख्या करेंगे तो नहीं, ये ऐसा कुछ नहीं है, इसका कुछ दूसरा अर्थ है। और संक्षेप में बताना है तो दूसरा अर्थ ये है कि ये जो विश्व है, ये विश्व को सामंजस्य से पकड़ के रखना, इसका नाम धर्म है। बड़ा कठिन बोल रहा हूं। तो विश्व में क्या क्या है, तो विश्व में मैं हूं, घाट किसी भी बना दे, मंदिर किसी भी बना दे, उनके स्मरणार्थ सारे संप्रदाय हैं, ये सब संप्रदाय लकड़ी के साथ में जुड़े हुए हैं। इसी प्रकार अपने भी संप्रदाय हैं, वो वेदों को मानने वाले हो गए, नहीं ये दुनिया में सरकार का वैज्ञानिक विफलता पैदा हो गई है, पैदा हो गया है मार्क्स वॉक से जाने से, वो विफलता को कौन पूर्ण करेगा। आपल्या समोर वाचलं त्याच्याबरोबर एक असं आपल्याला सगळ्यांच्या भाषणानंतर की शंकरलाजींचं जीवन आणि संघाची शिकवण त्याच्यात फरक नाही। प्रत्येक सम्माननीय श्री महामंत्री जी आदरणीय श्री महामंत्री वैद्य मध्य प्रदेश शारीरिक शिक्षा मंत्री श्री मुख्यमंत्री धन्यवाद, हमारे अकोला के सांसद श्री ममता जी एवं उपस्थित सभी सम्माननीय सहयोगी बंधु तथा बहनों, आज मैं अपने आप को आप लोगों के बीच पाकर बड़ी प्रसन्नता का अनुभव कर रहा हूँ। साथ ही मेरा मन भी भरा है कि मुझ जैसे साधारण व्यक्ति को इतना स्वागत हो रहा है, वह भी इस मंच पर जहाँ एक से महान विभूतियां विराजमान है, जिनकी कीर्तियां अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त है। हिंदुत्व की पवित्र एवं प्रकाश की धारा की तरह उन्होंने कार्य की है कि समूचे देश इन धाराओं में गोते लगाने के लिए आतुर हो रहा है। सर्वपंजीकरण कार्य प्रणाली और अपने ढंग की अनोखी ही है। प्रसिद्धि एवं प्रशंसा से दूर रहकर अपने कार्य क्षेत्र को एकाग्रता से विस्तारित करते रहे। संघ की हिंदू शक्ति एवं संस्कृति जो भली हुई है, वह इन्हीं राष्ट्र समर्पित लोगों की देन है। संघ से ही मुझे भरा है। संस्कार संस्कृति परम पूज्य डॉक्टर हरियाल जी से प्राप्त हुई। समय होने पर परम पूज्य गुरु जी से भी चर्चा करने का सौभाग्य प्राप्त हुआ एवं अनुभव परम पूज्य भारत में गुरु जी का भी मार्गदर्शन प्राप्त हुआ। मन में अपनी अटूट संकल्प है कि कुछ लोग करते रहे, किंतु स्वास्थ्य के कारण कुछ कर नहीं सके। शारीरिक सीमाओं ने मुझे अब विवश कर दिया है। आखिर मेरा जीवन भी पिछले सदे से लोगों के बीच से गुजरा है। वही लोग मेरे बचपन के जवान के साथी रहे हैं, जिनके साथ रहने के कारण ही मेरे निर्माण में इन्हीं लोगों का योगदान रहा है, जिन्हें मैं भूल सकता हूँ, मैं भूल सकूंगा। जैसे भी मैंने कुछ न कुछ करने की कोशिश की, फिर भी यदि किसी के लिए कुछ न कर सका तो उसके लिए मैं क्षमा चाहता हूँ। अपने लिए भी क्षमा चाहता हूँ, जिनके जाने अनजाने में मैंने मेरे कारण दिल दुख गया होगा। मेरे मन में सभी के लिए दुर्भावना रही नहीं, फिर भी यदि किसी को कटु वचन कह दिया हो तो उसके लिए मैं माफी चाहता हूँ। संघ के कारण से निस्वार्थ जीने की प्रेरणा मुझे मिली। अपने वक्त से मैंने समाज सेवा करने का प्रयत्न किया। मन में कभी यही इच्छा थी कि कुछ और करूं, करता रहूं। इसी प्रेरणा से प्रेरित होकर
रोजगार एवं शिक्षण क्षेत्रात पंचशील नगर में पानी की व्यवस्था आधार से संस्कार मंडल के माध्यम से सेवा प्रकल्प चालू है। इससे प्रभावित होकर और ये सेवा कार्य को देखते हुए मैंने 71,000 राशि की भूमि आदर्श संस्कार मंडल को समर्पित करने का संकल्प किया है ताकि ये कार्य सुचारू रूप से अवगत कर रहे। धन्यवाद। जय भारत। हर समय जब भी उन्हें कोई रंजन कुछ लड़कियों के लिए ज़्यादा क्या होना एक होगा अपने लिए जीना इतना जीना है तो उसके लिए जीना ही जीना है। आज